भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. गर्जे मराठी, गर्जे मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. नमस्कार. गर्जे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. या कार्यक्रमात आपण जगभरामध्ये जे मराठी लोक गेलेत आणि काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असं काम करतायत आणि महाराष्ट्राचं नाव उंचावतायत अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मराठी माणसांशी गप्पागोष्टी करत असतो. आजच्या भागामध्ये आपल्याकडे एक अवलिया माणूस आला आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. त्यांचं नाव आहे डॉक्टर सुधीर काळे. तर सर्वात प्रथम आपण डॉक्टर सुधीर काळे यांचं कार्यक्रमात स्वागत करूया. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. नमस्कार शिबानीजी. सुधीर काळे हे गेम प्लॅन कन्सल्टंट्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ही संस्था जगभरातल्या गेमिंग आणि इतर व्यवसायांना विशेष उच्चस्तरीय सल्ला पुरवते. PhD असलेल्या काळे यांनी ऑस्ट्रेलियातील बँड युनिव्हर्सिटी, अर्बाना शाम्पेन येथील इलिनॉय विद्यापीठ, ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅरोलिना इथे व्यवसाय विद्याशाखेत काम केलंय. सुधीर यांनी मकाऊ विद्यापीठात गेमिंग मॅनेजमेंटचे प्रतिष्ठित प्राध्यापक म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यांनी जर्नल ऑफ मार्केटिंग, जर्नल ऑफ मार्केटिंग रिसर्च, जर्नल ऑफ अप्लाइड सायकोलॉजी, जर्नल ऑफ इंटरनॅशनल बिझनेस स्टडीज आणि जर्नल ऑफ बिझनेस रिसर्च यासारख्या नियतकालिकांमध्ये 100हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. त्यांनी गेमिंग क्षेत्रातील व्यावसायिक प्रकाशनं आणि वेबसाईटसाठी 150हून अधिक लेख लिहिले आहेत. जून 2015 पर्यंत सुधीर हे जगातील सर्वात मोठी गेमिंग कंपनी असलेल्या सॅन्ड्स चायना लिमिटेडमध्ये पूर्णवेळ सल्लागार होते. इथे 6 हॉटेल, 5 कॅसिनो आणि अब्जावधींच्या किरकोळ विक्रीमध्ये पाहुण्यांसाठी सर्वोत्तम अनुभव तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. सुधीर यांच्या सांस्कृतिक कौशल्याचा उपयोग उत्पादन डिझाईन, फ्लोअर लेआउट, खेळाडू होस्ट संवाद, विपणन धोरण यासाठीही केला गेलाय. त्यांना बाजार संशोधन आणि संस्थात्मक विश्लेषणाचीही भक्कम पार्श्वभूमी आहे. यापूर्वी ते केल कन्सल्टंट्स लिमिटेड या एका मोठ्या सॉफ्टवेअर समूहाचे सहसंस्थापक आणि संचालक होते. कॅसिनोचं व्यवस्थापन विषयावरील सुधीर यांची मतं फोर्ब्स, द वॉल स्ट्रीट जर्नल, द फायनान्शियल रिव्ह्यू, द न्यूयॉर्क टाइम्स, न्यूयॉर्क पोस्ट, ब्लूमबर्ग आणि रॉयटर्स सारख्या जागतिक माध्यमांकडून नियमितपणे उद्धृत केली जातात. भेटूया एका वेगळ्याच क्षेत्रात काम करणाऱ्या सुधीर काळे यांना. आत्ता मी म्हटलं तसं की अवलिया आहेत डॉक्टर सुधीर काळे. म्हणजे काय तर स्वतः ते सध्या कॅसिनोच्या क्षेत्रात काम करतात, पण त्याआधी ते जवळजवळ 15 ते 20 वर्ष प्रोफेसर म्हणून ऑस्ट्रेलियामध्ये एका युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत होते. त्याआधी त्यांचासुद्धा अभ्यासाचा प्रवास खूप वेगळा झालेला आहे. खरं तर आपल्याकडे सगळ्यात नावडता विषय कोणता असं विचारलं तर 90% मुलं गणित माझा नावडता विषय असं सांगतात. पण गणिताची पॅशन आहे डॉक्टर सुधीर काळेंना असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणजे गणिताचं औपचारिक शिक्षण घेतलं नसलं तरीसुद्धा गणिती डोकं असल्यामुळे आणि गणिताची आवड असल्यामुळे त्यांनी गणितावर खूप अभ्यास केला आहे आणि त्याच गणिताच्या अभ्यासाचा त्यांना कॅसिनोचं मॅनेजमेंट करताना खूप उपयोग होतो आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. तर त्यांचं नेमकं शिक्षण कसं झालं, ते अमेरिकेत गेले, त्यानंतर ऑस्ट्रेलियात गेले, त्यानंतर त्यांनी स्वतःची गेम प्लॅन कन्सल्टंट ही स्वतःची कंपनी कशी स्थापन केली आणि आता त्यांची कंपनी जगभरातल्या कॅसिनोना कसं काय कन्सल्टन्सी आणि मॅनेजमेंटचं काम करून देते ते त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया. सर, तुमचं क्षेत्र इतकं वेगळं आहे, म्हणजे आत्तापर्यंत खूप वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आली, IT क्षेत्रातली जास्तच आली,
पण कॅसिनो म्हणजे लोकांना कॅसिनो म्हटल्यावर आधी असं वाटतं अरे बापरे काय तर जुगार बिगार असणार, कॅसिनोच्या क्षेत्रात कसे काय हे गेले आणि इतका हुशार माणूस. तर नेमकं हे क्षेत्र काय आहे आणि त्याची जगभरातली परिस्थिती नेमकी काय आहे, कुठे कॅसिनोचं जास्त मार्केट आहे असं आपल्याला सांगता येईल? आपल्याला वाटतं इतकं हे कसिनो इंडस्ट्री इतकी नवीन नाही आहे, कारण की रिस्क टेकिंग हे माणसाच्या DNA मध्येच असतं. सर्व मिथॉलॉजीमध्ये गॅम्बलिंगचा उल्लेख आणि गॅम्बलिंगवर कसं त्यांचं सिव्हिलायझेशन आधारित आहे हे डिस्कस केलेलं आहे. म्हणजे सगळ्याच देशातल्या लोककथांमध्ये बघायला मिळतं. सर्व देशांमधल्या लोककथामध्ये आहेत आणि ॲक्सेस असो किंवा नसो, जनरली जगात जे लोक गॅम्बलिंग करतात त्यांचं पर्सेंटेज अक्रॉस द वर्ल्ड साधारण सेम आहे. अच्छा, म्हणजे सगळ्या देशांमध्ये आहे असं. साधारण सेम आहे. हां. तर माझी सुरुवात ॲज अ प्लेयर झाली. अच्छा. की पहिल्यांदा मी जेव्हा ऑस्ट्रेलियाला गेलो 1995मध्ये, तेव्हा आय वॉज अनमॅरिड अँड आय डिडंट नो एनीबडी. अच्छा. तर मग काम झालं की कसिनोला जायचं. पण प्रोफेसर असल्यामुळे मला ते समजायला लागलं की याच्या प्रत्येक गेम मागे खरं मॅथमॅटिक्स काय आहे आणि आपले चान्सेस काय आहेत. आणि मग लक म्हणा किंवा काही म्हणा, पहिले काही महिने मी भरपूर पैसे जिंकले. अच्छा. लाईक अबाउट $750,000. बापरे. सो लॉट ऑफ मनी. आणि मग त्यामुळे माझ्या ओळखी सर्व कसिनो एक्झिक्युटिव्हशी झाल्या. अच्छा. आणि मी जिथं जायचो गोल्ड कोस्टला, तिथं हिल्टन प्रॉपर्टी होती. सो डेव्हिड हिल्टन became a very good friend of mine. I mean, became a drinking buddy of mine. आम्ही जेवायला बाहेर जायचो, हे ते वगैरे वगैरे. आणि मग त्यातनं मला कॉन्फरन्सेसमध्ये बोलायला त्याने बोलावलं गेलं. मग मी लेख लिहायला लागलो आणि त्यातनं अशी माझी त्याची कॅसिनो क्षेत्रात प्रोग्रेशन झालं. तर मग 2014 साली सँड्स चायना म्हणून एक कंपनी आहे, सबसिडियरी ऑफ लास वेगस सँड्स, बिगेस्ट गेमिंग कंपनी इन द वर्ल्ड. तर त्यांनी मला अशी ऑफर दिली की मी नाही म्हणूच शकलो नाही, की 30,000 एम्प्लॉईज, 6 कसिनो, 7 5-स्टार हॉटेल, सेकंड लार्जेस्ट रिटेल मॉल इन द वर्ल्ड and the largest convention center. So they hired me to develop the proper customer experience across all of these areas. So I couldn't say no to such an amazing offer. तर तेव्हा मग मी युनिव्हर्सिटी सोडून फुल टाईम कसिनो कन्सल्टिंग सुरू केलं. अच्छा, म्हणजे तुमची जी गणिताची आवड होती, गणिताची पॅशन होती, ती तुम्हाला तिथे उपयोगी पडली आणि एकदम वेगळं क्षेत्र तुम्ही निवडलं. हो, एकदम वेगळं प्रोफेसर. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की बरेच वेळेला लोक प्रोफेसर असल्यामुळे मला विचारतात की माझा मुलगा हे शिकतोय, त्याने पुढे काय करावं किंवा कोणतं करिअर हे करावं. मी त्यांना सांगतो की एकतर 70-80% मुलांच्या बाबतीत त्या इंडस्ट्रीज अजून तयारही नाही झाल्या. ओके, दॅट दे विल पार्टिसिपेट इन. आणि आपण उगाच मुलांवर प्रेशर टाकतो की तुला हे ठरवलं पाहिजे की अर्थात भारतात म्हणजे मेडिकल किंवा डॉक्टर किंवा इंजिनियर असंच आहे, पण डझंट मॅटर. आता मला तर किती जवळजवळ 45व्या वर्षी कळलं की मी काय करावं. आणि सध्या माझं पॅशन म्हणजे आय ईट लिव्ह ब्रीथ ड्रीम कसिनोज, कारण की एवढं पॅशन आहे. पण ते मला फार उशिरा कळलं आणि दॅट्स ओके. पण मला तेच विचारायचं की या कसिनो क्षेत्राविषयी थोडंसं आम्हाला सांगा ना. म्हणजे आम्हाला आपले कसिनो म्हटलं की लास वेगास, अमेरिकेत सगळ्यात मोठं कसिनोचं जग आहे असं माहिती आहे. भारतात तेवढं नाही आहे असं आम्हाला तरी वाटतं. म्हणजे पण तुम्ही सांगा ना की जागतिक स्तरावर कुठे कुठे कसिनोचा ॲज अ टुरिझम प्रचंड त्या देशाने वापर केला आहे आणि कुठे जास्त हे जग विस्तारलेलं आहे. तर जगभर कसिनो इंडस्ट्रीचा रेव्हेन्यू साधारण $450 बिलियन असेल US. 2002-2003 साली
म्हणजे गॅमलिंग मकावमध्ये होतं कारण की इट वॉज अ पोर्टुगीज कॉलनी. येस. पण इट वॉज व्हेरी डिंजी आणि वन कंपनी हॅड अ मोनॉपली. तर 2002मध्ये गव्हर्नमेंट ठरवलं की आपण इंडस्ट्री ओपन अप टू फॉरेन कॉम्पिटिशन. ओके. आणि त्यावेळेला सगळ्या मोठमोठ्या कंपनीज म्हणजे लास वेगस सँड्स, विन, MGM वगैरे तेव्हा मकाऊला गेल्या. वेंट इन टू मकाव. तर 2002 साली त्यांचा टर्नओव्हर साधारण होता, टोटल इंडस्ट्री टर्नओव्हर अबाउट $2 billion. And in 2013 that reached $48 billion. आणि गव्हर्नमेंटकडे इतका पैसा झाला, दे टॅक्स कसिनोज 40% ऑन रेव्हेन्यूज. तर गव्हर्नमेंटला कळलं नाही की या पैशाचं काय करावं. त्यांनी प्रत्येक मकाव रेसिडेंटला $5,000 देऊन टाकले. बापरे. तर अर्थात लोक लास वेगस म्हणतात, पण लास वेगसमध्ये एका आठवड्यात जे रेव्हेन्यूज होतात ते मकावमध्ये एका दिवसात होतात. बापरे. म्हणजे जगभरातलं हे मकाऊ म्हणायला हरकत नाही, मेन सेंटर. मकाव सध्या म्हणजे 7 to 8 times लास वेगस. बापरे. आणि भारतात काय आहे कसिनोची स्थिती? भारतात रेव्हेन्यूज कमी आहेत, 150-200 गोव्याला वगैरेच मला 150-200 मिलियनपेक्षा जास्त नाही आहेत. पण तेवढं नाही आहे किंवा त्याच्यावर टुरिझम चालतं एवढं अजून भारतात झालेलं नाही आहे. नाही, आणि माझ्या मते ते व्हायला पाहिजे. एक तर म्हणजे या प्रोग्रामवर मध्ये म्हणायला हरकत नाही, आपली अंडरग्राऊंड इकॉनॉमी फार मोठी आहे. जर आपण कसिनोज काढले तर ते काळे पैसे व्हाईट मनीमध्ये ट्रान्सफॉर्म होतील. एक बी, गव्हर्नमेंटला भरपूर रेव्हेन्यू मिळेल, इन्फ्रास्ट्रक्चर सुधरेल, एम्प्लॉयमेंट सिच्युएशन सुधरेल, ओके, आणि टुरिझम वाढेल. बरोबर. की आता मकावमध्ये ऑलमोस्ट जितके टुरिस्ट लास वेगसला जातात तितके मकावमध्ये जातात. अँड द लोकल पॉप्युलेशन साधारण 1 मिलियन 4 मिलियन 4-5 मिलियनपेक्षा कमी आहे. चायनाने घेतलेला देश आहे. पण सर, तुम्ही जी माझा गेम प्लॅन कन्सल्टन्सी सुरू केलीत, स्वतःची कंपनी, त्यातनं नेमकं काय कन्सल्टन्सी करता, काय काम चालतं? गेम प्लॅन कन्सल्टंटचा उद्देश हा की कस्टमर एक्सपिरियन्स इम्प्रूव्ह करायचा अक्रॉस द डिफरंट सेगमेंट्स, एम्प्लॉई एक्सपिरियन्स सुधारायचा. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी जो कोणी मला चेक फाडू शकेल त्याच्याकरता काम करायचो. पण आफ्टर अ वाईल मी थोडं सिलेक्टिव्ह व्हायला लागलो. मी अशाच असाइनमेंट घेतो की ज्यांनी कस्टमर एक्सपिरियन्स सुधरेल आणि एम्प्लॉई एक्सपिरियन्स सुधरेल. एम्प्लॉई ट्रेनिंग वगैरे पण तुम्ही करत असाल? हाय एंड ट्रेनिंग मी करतो, हो. तर पण मग ॲक्च्युअल गेम्स, कारण ते बनवणं पण खूप हुशार माणसाचंच काम आहे. म्हणजे त्यातलं ते सगळी आपण म्हणतो ना न्यूमरोलॉजी आणि हे, तर ते गेम पण तुम्ही स्वतः करता का? ओके. कसिनो इंडस्ट्रीमध्ये 2 प्रकारच्या गेम आहेत. एक तर स्लॉट मशीन्स असतात, म्हणजे ते खोकडी आता भरपूर इव्हॉल्व झालेली आहेत. बरोबर. पूर्वी आपण हँडल ओढायचो आणि त्यात पैसे टाकायचो. आता कोणी पैसे कॉईन्स टाकत नाही, त्यात तिकीट इन तिकीट आउट म्हणून म्हणतात, ती टेक्नॉलॉजी आलेली आहे. आणि त्याच्यात भरपूर इम्प्रूव्हमेंट झालेली आहे इन टर्म्स ऑफ द साईट, द साऊंड, इट एंगेजेस ऑल द सेन्सेस अँड ऑल दॅट. दुसरी बाजू जी आहे, जी टेबल गेम्स म्हणतो आपण, की भारतातल्या लोकांना रुलेट आवडतं, दॅट स्पिनिंग व्हील, ब्लॅक जॅक, बाकरा, क्रॅप्स, या सर्व याच्यात फ्रॉम द टाईम इट वॉज इन्व्हेंटेड काहीच बदल झाले नाही. अच्छा, ते ट्रॅडिशनलच लोकांना अजून आवडतं आहे. हो, आणि त्याचे म्हणजे आयरनी ही आहे की जरी या गेम्स 70-80-100 वर्षापासून चालत आलेले आहेत, पण त्यातला मॅथमॅटिकल युनिकनेस हे कसिनोवाल्यांना पण पूर्ण समजला नव्हता. त्यांना हे माहिती होतं की हाऊस ॲडव्हान्टेज म्हणजे ऑड्स आपल्या बाजूने आहेत, नाही तर मग त्यांना कसं परवडलं असतं इतके लाईट्स आणि इतके साईट्स अँड साऊंड्स अँड एंटरटेनमेंट. तर ते पण तुम्ही म्हणजे करता? तर हो, तर मग ते कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स जे ज्याचे आहेत अतिशय इंट्रिकेट, की मग
समजा हाऊस ॲडव्हान्टेज इतका असला तर मग त्या कस्टमरला आपण काय इंड्युसमेंट द्यायच्या, कितीपर्यंत देऊ शकतो वगैरे वगैरे. तर त्या ह्याच्यात मी काम करतो. ते पण सगळं करता. सर, या पहिल्या भागामध्ये आपण नेमकं कॅसिनो इंडस्ट्री काय आहे हे जाणून घेतलं आणि तुम्ही त्याच्यात कसे आलात. पण तुमचा प्रवास पण आम्हाला आता जाणून घ्यायचा आहे की तुम्ही लहानपणापासून कसे शिकत शिकत अमेरिका ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचलात. तर ते जाणून घ्यायचं आहे, पण त्याच्या आधी घेऊया एक छोटासा ब्रेक. विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. गरजे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गरजे मराठी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत ब्रेकनंतर. सर, तुम्ही आता कॅसिनो क्षेत्राविषयी आम्हाला सांगितलं, जगभरात त्याच्यात काय चालतं आहे तेही सांगितलं. पण तुम्ही या क्षेत्राकडे म्हणजे येण्यापूर्वी तुमचा आधीचा शैक्षणिक प्रवास कसा झाला? गणिताची तर तुम्हाला आवड होती, पॅशन होती, त्यामुळे हे सोपं झालं तुम्हाला त्या क्षेत्रात काम करणं. पण तुमचं शिक्षण कसं काय झालं ते आम्हाला ऐकायला आवडेल. माझं शिक्षण 11वीपर्यंत अतिशय उत्कृष्ट झालं. मी पुण्यात शिकलो, पुण्यातच जन्मलो. लोयला हायस्कूलमधनं तेव्हा मॅट्रिक होतं, ते मॅट्रिक्युलेट केलं. आणि नंतर आईवडिलांची इच्छा होती की डॉक्टर व्हावं म्हणून, पण मला त्याच्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. आणि तेव्हाच माझ्या मनात अशा कल्पना आल्या की हे जग सगळं मिथ्या आहे, आपण आध्यात्मिक क्षेत्रात जाऊ म्हणून. तर म्हणजे संन्यास बिन्यास. हो, पण संन्यास म्हणजे सोडण्यासारखं काहीच नव्हतं माझ्याकडे तेव्हा, पण हो तशी एक हे होती. म्हणून मग मी कधी 11वी नंतर स्वतःचा धंदा सुरू केला. अच्छा. आणि नॉन फेरस मेटल्स, फेरोलॉईज, टूल अँड अलॉय स्टील वगैरे वगैरे गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणून विकत घेऊन ते पुण्याच्या आसपासच्या इंडस्ट्रीजमध्ये मी विकायला लागलो. आणि सुदैवाने त्याच्यात चांगले रिटर्न्स मिळाले की कोणत्याही ग्रॅज्युएटपेक्षा जवळजवळ 50 ते 100 पट मला जास्ती पैसे मिळत होते. तर एवढ्या लहान वयात. पण त्याचं कारण हे की जेव्हा मी अध्यात्मात जायचा विचार करत होतो तेव्हा मी सगळं सोडणार होतो. तर एक अतिशय विद्वान आणि स्पिरिच्युअल व्यक्ती डॉक्टर G.B. देवडीकर वर्ल्ड फेमस जेनेटिक सायंटिस्ट होते, पण त्यांची अध्यात्मात पण भरपूर प्रगती होती. तर त्यांना मी सांगितलं की मी असा विचार करतोय की हिमालयात जायचा. हो, जग त्याग करण्यात. काय म्हटलास तू, जग त्याग कर? तर ते मला पपी म्हणायचे फॉर सम रिझन. तर ते म्हणे, पपी, तू जग त्याग करणं म्हणजे षंडानी ब्रह्मचारी होण्यासारखं आहे. आणि त्याचं मला इतकं लागलं, ते म्हटलं मग ठीक आहे, मग जगात लोक सगळ्यात रेकग्नाईज काय करतात? पैसा. ओके, की भरपूर पैसा असला तर लोक बाकी काही विचारत नाही तुम्हाला. पैशाने सगळं विकत घेता येतं असं म्हणतात. म्हणून मग मी पैशाच्या मागे लागलो. अच्छा. आणि 4-5 वर्ष ते भरपूर केलं. कॉलेजला आता सांगायला शरम वाटते, कॉलेजला कधीही गेलो नाही. परीक्षेच्या आधी 8 दिवस पुस्तकं विकत घ्यायचो, 30 पुस्तकं नंतर त्यांनाच परत करायचो 80% रिफंडनी. प्रॅक्टिकल्स होते BSc म्हणजे, तर प्रॅक्टिकल्स पण डिफॉल्टर्स बॅचमध्ये करायचो. अच्छा. कारण की माझा सगळा फोकस धंद्यावर होता. पण ते झाल्यावर मग BSc झाल्यावर मग मला गर्जनं प्रेशर आलं परत की आता मग काहीतरी पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे. म्हटलं आता जितकं शिकलो आहे मी तितकं शिकलो आहे, मला अजिबात इंटरेस्ट नाही. पण त्यावेळेला ते म्हणे, मग तुझी लायकी नसेल म्हणून तू करत नाहीस. म्हटलं ठीक आहे, लायकी आहे, मी परीक्षा देतो, लायकी दाखवतो. तर तेव्हा मी IIMsच्या आणि बजाजच्या परीक्षा दिल्या होत्या. क्या बात. तर बजाज त्यावेळेला नंबर 2 होतं. IIM अहमदाबाद वॉज नंबर 1. आत्ताही ते आहेच. पण बजाज यूज टू टेक अबाउट 40 स्टुडंट फ्रॉम ऑल ओव्हर द कंट्री. तर त्यात सिलेक्ट झाले. मग ते म्हणे की अरे 10,000मधनं एक मिळतात आणि तू आता संधी का सोडतो म्हणून. तर मग मी ते तसंच बजाजमध्ये बजाजमध्ये MMS केलं. आणि ते करत असताना माझा भाऊ TCSमध्ये USA मिशिगनमध्ये होता. त्यांनी मला न विचारता माझी GMATची फी भरली, जे MBA करता वगैरे लागतं. आणि मी ते MBA करत होतो चांगल्या ह्याच्यातनं. पण म्हटलं यांनी एवढे पैसे भरलेत कन्व्हर्टिंग $, into रुपीज, आपण परीक्षा तर देऊ. तर मी परीक्षा दिली जाऊन, नो प्रेपरेशन. आणि त्याच वेळेला मला बजाजचा माझा कॉलिग आहे,
तो म्हणे सुधीर व्हॉट आर यू गोइंग टू डू आफ्टर युअर MAMS. म्हटलं मी माझं ट्रेडिंग करणार आहे. तो म्हणे नाही म्हणे तुझा ब्रेन जरा वेगळा आहे, वाय डोंट यू थिंक ऑफ गोईंग अब्रॉड. एक पारसी माणूस होता खोजू मोरॅडियन म्हणून. तर मी म्हटलं की कशा करता. तो म्हणे आपले जे सगळे प्रोफेसर्स आहेत आणि ते बजाज नेहमी प्रॅक्टिसिंग एक्झिक्युटिव्ह असायचे ते लेक्चर करा, त्यांच्यातले कोण कोण तुला इम्प्रेस करतात. तर मी 2-3 नावं म्हणते. म्हणे त्यांच्यात कॉमन काय आहे. म्हटलं काय. तो म्हणे ऑल ऑफ देम हॅव स्टडीड अब्रॉड आणि तुझ्यात ती ॲबिलिटी आहे, तू जावंस म्हणून. तर मी एक प्रकारे असा विचार करतो की बिकॉज मी टोटली निग्लेक्ट केलं आहे, तर मग नंतर PhD केली आणि US मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय मार्केटिंगमध्ये. आणि मग नंतर मी परत ट्रेनिंगला येणार होतो. तर माझे डिसर्टेशन कमिटीचे चेअरमन मला म्हणे की आता मग तू काय करणार आहेस. म्हटलं मी परत जाणार आहे. तर त्यावेळेला थोडीशी गिल्ट ट्रिप त्यांनी माझ्यावर टाकली की प्रत्येक PhD स्टुडंट मागे युनिव्हर्सिटी इतका पैसा खर्च करते, तू थोडे तरी दिवस इथं राहावं आणि टू गिव्ह बॅक. तर ते गिव्ह बॅक करता करता त्यात माझी 35 वर्ष गेली. बापरे. प्रोफेसर म्हणून. प्रोफेसर. पण मला असं वाटतं तुम्ही सगळ्यात म्हणजे फास्टेस्ट PhD घेणारे आहात. 3.5 वर्षात PhD मिळवलीत तुम्ही. PhD आणि मास्टर्स डिग्री. कारण की अनफॉर्च्युनेटली मी 1980 ऑगस्टमध्ये गेलो US ला. 81 आणि 82 वर्स्ट विंटर्स इन द हिस्ट्री ऑफ इलिनॉय. आणि इलिनॉय अतिशय फ्लॅट सरफेसचा देश आहे. तर तिथं विंडचिल फॅक्टर म्हणजे वारं इतकं वाहतं, विथ द विंडचिल फॅक्टर -50 -60 डिग्रीज टेम्परेचर होतं. 50-60 म्हणजे गारठून बर्फ. आपल्याला काहीच सवय नाही त्याची. तर मी म्हटलं की नाही मला हे सहन होत, मला जितकं लवकर करता येईल तितकं करावं आणि ते मी केलं. मग PhD केल्यानंतर अमेरिकेतच आधी काही वर्ष तुम्ही. नंतर मी ज्या युनिव्हर्सिटीतनं PhD केली तिथंच काही महिने शिकवलं. नंतर ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये गेलो. तिकडनं मी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरला गेलो. अच्छा. मला वाटलं सिंगापूर वुड बी बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. अनफॉर्च्युनेटली त्यावेळेला टर्न आउट टू बी द वर्स्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. मग मी परत अमेरिकेला गेलो आणि सप्टेंबर 1995 मध्ये ऑस्ट्रेलियाला गेलो. अच्छा. पण सर तुम्ही ह्या क्षेत्रात एवढे प्रगती करत होतात, पैसाही भरपूर मिळवत होतात, पण तरी आध्यात्मिक किंवा थोडंसं आपण म्हणतो ना स्पिरिच्युअल हे सतत तुमच्याकडे असतं मनात. तर त्याचा तुम्हाला व्यवसाय करताना किंवा प्रोफेसर म्हणून असताना काही उपयोग झाला आहे का. म्हणजे तुम्ही ते करताय तर लोकांनी पण ते करावं का असं म्हणजे काय वाटतं. नाही, उपयोग या दृष्टीने झाला की एक तर जगभर लोकांना गॅम्बलिंग विषयी साधारण नेगेटिव्ह इम्प्रेशन असतं. ओके. कारण हे की जसं आपण दारूविषयी बोलतो, भारतात आत्तापर्यंत असा परसेप्शन होतो जो दारू पितो तो दारुड्या. आणि आरोग्याला पण घातक आहे. तसंच जो जुगार करतो तो टोटल जुगारी. परंतु त्यात वेगवेगळ्या स्टेजेस असतात आणि खरं ॲडिक्शन जे आपण म्हणतो व्यसन, ते जगात कन्सिस्टंट आहे. साधारण 1 ते 2% लोकांना ते ॲडिक्शन व्यसन असतं. ओके. नाही तर खेळ बाकीच्या लोकांना काय नाही, इट्स लाईक मूवीला जातो किंवा लोकांचे वेगवेगळे छंद असतात, तसंच टाईमपास आणि एंटरटेनमेंट हे असं. दुसरं मी जेव्हा जास्त डीपमध्ये गेलो याच्या, तेव्हा मला आधी सांगितल्याप्रमाणे की गॅम्बलिंग जुगार हे प्रत्येक सिव्हिलायझेशनशी निगडीत आहे. आणि जे ॲडिक्टेड गॅम्बलर्स असतात ते इन अ वे त्यांची आणि अतिशय स्पिरिच्युअल माणसाची इच्छा एकच असते, टू बीट द सिस्टम. ओके. की हा आपण हे योग समाधी वगैरे वगैरे काय करतो, इट इज सुपर इम्पोज्ड एव्होल्युशन. नॉर्मली म्हणजे गेटिंग टू डीप हिअर, पण नॉर्मली ज्याला 30, 40, 50 जन्म घ्यावे लागतील, आय डोंट नो, तर हे योगी संन्यासी वगैरे दे ट्राय टू डू इट इन वन लाईफ. तसंच इथं लोकांना
चायनीजमध्ये एक प्रॉवर्ब आहे की 1 नाईट इन अ गॅम्बलिंग डॅन इज 3 years ऑफ हार्डवर्क. आणि खरं आहे ते की आणि चायनीज इतके सिरियसली गॅम्बल करतात कारण की आयदर यू मेक अ लॉट ऑफ मनी किंवा यू लूज अ लॉट ऑफ मनी. ओके, बट देन दॅट्स ट्राईंग टू बीट द सिस्टम. तर त्याचं अंडरलाईंग जे कॉजेस आहेत ते माझ्या मते एकच आहेत. हो, ते तुम्ही असे रिलेट करता म्हणजे हां. अध्यात्माला. बरं सर, आता ह्या क्षेत्रात गेल्यानंतर असे चांगले आणि वाईट म्हणजे गमतीशीर पण एखादा किंवा एखादा जरा दुःखद किंवा आव्हानात्मक असे अनुभव काही सांगता येतील का तुम्हाला 1-2? जरूर. आधी आपण नेगेटिव्ह बघू की आधी सांगितल्याप्रमाणे ॲडिक्शन हा जुगाराचा मोठा भाग आहे. मोठा भाग इन द सेन्स नॉट इन टर्म्स ऑफ जे किती % लोक 1 ते 2% लोकांना हा प्रॉब्लेम होतो. पण त्या 1 ते 2% एक माणूस असला तर इट इम्पॅक्ट्स नेगेटिव्हली 30 लोक अराउंड हिम. बरोबर आहे. त्याची फॅमिली अँड ऑल. फॅमिली, एम्प्लॉयर, अतिशय चांगले लोक आपल्या नंतर खोटे चेक साईन करतात आणि चोरी करतात वगैरे वगैरे. अनफॉर्च्युनेटली some of my very good friends have committed suicide. So yes, it is a real issue of course. आणि मजेशीर तर म्हणजे अतिशय वेगवेगळ्या माझ्याकडे स्टोरीज आहेत. पण एक खूप मोठा चायनीज गॅम्बलर होता आणि चायनीज लोकांना फेंगशुईवर फार विश्वास आहे की दारं कुठे असावीत, खिडक्या कुठे असाव्यात. थोडंसं आपलं वास्तुशास्त्र किंवा वास्तुशास्त्र, ज्योतिष. एक्झॅक्टली वास्तुशास्त्र. हे पण सगळ्याच संस्कृतींमध्ये आहे. हो, पण चायनीजमध्ये तर फार आहे. तर हा अतिशय मोठा गॅम्बलर होता आणि त्याला मोठा गॅम्बलर असला तर त्यांना कसिनो जनरली टोटल विलाज देतात म्हणजे राहायला. 15-16 रूम, त्याच्यात गेम रूम, मसाज रूम, ऑल फूड ऑन द हाऊस. त्यांना स्वतंत्र बटलर वगैरे देतात. तरी या माणसाला जे दिलेलं अकोमोडेशन होतं ते त्याच्या मताप्रमाणे वास्तूच्या दृष्टीने बरोबर नव्हतं. अच्छा. तर त्याला कसिनो सांगितलं ठीक आहे, काय काळजी नाही, दुसरं 1-1.5 दिवसात तुला तसं करून देऊ, सांगू तसं. आणि ते वर्क डे अँड नाईट जवळजवळ $3-3.5 million खर्च केले आणि त्याला जसं पाहिजे होतं तसं करून दिलं. बापरे. आणि तो खुश झाला. पण ऑफकोर्स 25 ते 30 मिलियन हरला तो. बापरे. म्हणजे हे सगळं शेवटी नशिबावर आहे. म्हणूनच आपण म्हणतो ना की नाही म्हणजे नशिबावर. आणि दुसरं म्हणजे ऑड्स आर विथ द हाऊस. ऑड्स म्हणजे जे मॅथमॅटिकल एच जे असतं, वेगवेगळ्या गेम्सचं वेगवेगळं असतं, पण ते ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम दॅट इज ऑन द साईड ऑफ द कसिनो. म्हणून ते इतके $1 billion प्रॉपर्टीज करू शकतात, इतकं एंटरटेनमेंट हे करू शकतात वगैरे. अगेन त्यामुळे विचारपूर्वकच ते करा. बेस्ड ऑल ऑन मॅथमॅटिक्स. बरोबर आहे. एक मराठी आणि महाराष्ट्रातले असताना अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर सगळीकडे फिरल्यानंतर सुद्धा महाराष्ट्राशी आपलं नातं आहे आणि थोडंसं गिव्हिंग बॅक टू द सोसायटी म्हणून तुम्ही गर्जे मराठीशी कनेक्ट झालात आणि आता गर्जे मराठीच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी थोडंफार काम करताय. तर ते काम जाणून घ्यायचं आहे, पण त्याच्या आधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. गर्जे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी या कार्यक्रमामध्ये ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आपण डॉक्टर सुधीर काळे सरांशी कॅसिनोसारख्या एका वेगळ्याच क्षेत्राविषयी आणि त्यांच्या करिअरविषयी सुद्धा बोलतोय. आता त्यांचा गर्जे मराठीशी कसा कनेक्ट आला आणि ते नेमकं तिथे काय करतायत हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, गर्जे मराठीबद्दल काय वाटतं तुम्हाला? गर्जे मराठी ही एकच अशी एथनिक संस्था आहे ज्याच्याशी मी निगडित आहे. कारण की मी इतके वर्ष बाहेर राहिलो. 1980 साली भारत सोडला. कधी महाराष्ट्र मंडळ वगैरे या संस्थांना जॉईन नाही झालं. नथिंग रॉंग विथ देम, पण कधी वाटलं नाही. पण आनंद गांधूंनी जे डिस्कवर केलं की अरे आपली महाराष्ट्रीयन लोक इतक्या वेगवेगळ्या देशात इतकं चांगलं काम करत आहेत आणि आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना भारतात
समजलं पाहिजे की महाराष्ट्रीयन लोक काय करतात. करतायत हो. तर त्या प्रॉपोजिशननी त्यांनी जेव्हा मला अप्रोच केलं तर तेव्हा मी म्हटलं की जरूर हे मी काम करेल. आणि त्यांचा जो ॲक्सिलरेटर प्रोग्राम आहे की 17 आठवड्यामध्ये फ्रॉम स्टार्ट आयडिया जनरेशन टू पुटिंग द टीम बिफोर इन्व्हेस्टर्स स्टार्टअप्स, त्याला मी मेंटरशिप देतो. अच्छा. आणि दुसरं म्हणजे त्यांचं गरजे मराठी इनोव्हेशन अकॅडमी आता नवीन हो, सुरू हो, केलं आहे, हो. ग्लोबल इनोव्हेशन हो, अकॅडमी. ट्रेनिंग देण्यासाठी. त्याचा पण मी फाउंडिंग ॲडवायझर वगैरे आहे. अरे वा. तर आहे शक्य तितकं माझं अकॅडमिक नॉलेज आणि बिझनेस नॉलेज याचं जितकं योगदान करता येईल गरजे मराठ्याला ते करतो. बरोबर. आता कॅसिनो म्हटलं तरी तुम्ही म्हणालात तसं आमच्या डोळ्यासमोर फक्त एक जुगार असं आहे, पण ते नाही, खूप मोठं आहे. म्हणजे त्यात खूप उपसंधी पण चिकार आहेत. बरोबर. तर मुलांना ह्या क्षेत्रामध्ये काय संधी आहेत आणि त्यांनी तुमच्या ह्या क्षेत्रामध्ये यावं का, त्यांना किती त्याचा फायदा होईल, काय वाटतं तुम्हाला? माझं प्रांजळ मत असं आहे की बऱ्याच गोष्टी लक कोइन्सिडन्स ते तर आहेच, याच्यामुळे होतात, पण मेहनत पण आहे. पण त्यामुळे जनरली असं कोणी 15-16 वर्षी ठरवत नाही की मला हेच करायचं आणि मग तेच करतो माणूस, असं फार रेअरली होतं. ओके. सो मी उलटं असं म्हणेल की जर तुम्हाला कळत नसेल की आपण काय करावं, डोंट बी वरीड अबाउट इट. ओके. लाईफ विल टेक इट्स ओन पॅथ. नंबर 1. नंबर 2, आता कसिनो इंडस्ट्रीमध्ये माझ्या मते मी नुसता पहिला महाराष्ट्रीयनच नाही तर पहिला भारतीय असेल की, आणि कारण की आपल्याला इथे एक्सपोजर्स नाही आहे, आपल्याला माहितीच माहितीच नाही की हे एवढे मोठं विश्व आहे. आणि त्यात बरंच म्हणजे AI ला भरपूर संधी आहे. आता मला वाटतं AI मार्फतच बरेचसे IT ला भरपूर वाव आहे, कम्प्युटर विजनला भरपूर वाव आहे. नंतर जे क्रिएटिव्हिटी, वेगवेगळे अल्गोरिदम जे स्लॉट मशीन्समध्ये जातात त्यात बरेच भारतीय इथं चेन्नईमध्ये वगैरे डेव्हलप करतात. अच्छा. ऑनलाईन गेमिंगमध्ये भरपूर भारतीय कंपन्या आहेत. अच्छा. ओके. आणि असं नाही समजू की भारतात गॅम्बलिंग होत नाही. एका भारतीय इंडिया पाकिस्तान मॅचवर जवळजवळ 15 बिलियन गॅम्बल करतात लोक. सो इट इज देअर. ओनली थिंग इज की त्याच्याविषयी जो स्टिग्मा आहे तो थोडा दूर व्हावा, कारण की द प्लसेस आउटवे द मायनसेस. आणि दुसरं म्हणजे फॉलो युअर पॅशन, की नुसतं ऑपॉर्च्युनिटी दे, स्कोप आहे म्हणून माणसाने काही करावं. यू विल नेवर बिकम अ मास्टर ॲट दॅट. तुम्हाला स्वतःला पॅशन आणि आवड हवी त्या क्षेत्रात काम करण्याची. आणि ते पण बरेच वर्ष माणसाला कळत नाही की खरं माझं हे पॅशन काय आहे. सो डोंट बी वरीड अबाउट इट, एवढंच फक्त सांगू शकतो. बरोबर. सर, तुम्ही आज इथे आलात आणि एका वेगळ्याच क्षेत्राविषयीची माहिती दिलीत. बरं, ऑस्ट्रेलियातल्या संधींविषयी आपण काय सांगू शकाल? ऑस्ट्रेलियात किती संधी आहेत? ऑस्ट्रेलियामध्ये किती सोपं आहे ऑस्ट्रेलियात जाणं? पूर्वी अर्थात प्रत्येकाला अमेरिकेत किंवा UK ला जायचं असतं, पण आता ट्रम्प महाराजांनी जे काही अमेरिकेत केलेलं आहे आणि UK पण आता थोडंसं त्याचा बॅकलॅश दिसतो, त्यामुळे बरेचसे भारतीय आता ऑस्ट्रेलियाला जायचं शिकायला. नंबर 2 की ऑस्ट्रेलियामध्ये दे अलाव पार्ट टाईम जॉब्स. अच्छा. शिकता फॉर स्टुडंट्स. ते US मध्ये नाही आहे. ओके. नंबर 3, ऑस्ट्रेलियाचं अर्थात कल्चरली आपण वी आर क्लोजर टू ऑस्ट्रेलिया दॅन वी आर टू US. क्रिकेट म्हणा, कॉमनवेल्थ म्हणा, या सर्व गोष्टींनी. सो देर आर इमेन्स ऑपॉर्च्युनिटीज. आय थिंक ओव्हर द लास्ट 10 years मॅक्सिमम इन्फ्लक्स ऑफ इमिग्रंट्स इज आयदर फ्रॉम इंडिया और फ्रॉम चायना. आम्ही थोडं बदलतं ते, विशेष नाही, पण ऑपॉर्च्युनिटीज नक्कीच आहेत. भरपूर मोठा देश आहे. ओनली अबाउट 27 million पॉप्युलेशन म्हणजे मला वाटतं मुंबई इतकं पॉप्युलेशन ऑस्ट्रेलिया compared to 350 or something like that in the US. So there are ample opportunities and the people are wonderful. Yes. So I would definitely encourage people to go study in Australia and also work in Australia. I think education is Australia's 3rd largest export industry. हो. तर सर, ऑस्ट्रेलियातल्या संधींची तुम्ही आम्हाला माहिती दिलीत आणि तुमच्या वेगळ्या एका क्षेत्राची माहिती दिलीत, आणि गरजे मराठीमुळे तुम्ही तुमच्या अनुभवाचा फायदा महाराष्ट्रातल्या मुलांना देत राहणार आहात. तर त्या तुमच्या कामाला शुभेच्छा, आणि तुमचे जी पॅशन आहे ती अशीच वृद्धिंगत होत राहू दे अशा सदिच्छा व्यक्त करते. आणि आपण इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू शिबानीजी.
आणि सर्व श्रोत्यांचे पण आभार की आपण या कार्यक्रमात सहभागी झालात. थँक्यू सर. तर मंडळी, पुढच्या आठवड्यात आपण आणखी एका वेगळ्या देशातल्या उद्योजकाशी गप्पा गोष्टी करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.